विस्तारानं फ्रान्समधील नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री स्लोवाकियाच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर ब्रास्टिलावा इथं दाखल झाले। पंतप्रधान आज स्लोवाकियाची राजधानी ब्रास्टिलावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत। तसंच ते स्लोवाक राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांचीही भेट घेतील। या भेटीमुळे भारत स्लोवाकिया यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधले सहकार्याचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे। 1993 मध्ये स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही पहिलीच भेट आहे। हा ऐतिहासिक दौरा आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक गतीला अधिक बळ देणारा ठरेल। स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आणि पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबतच्या फलदायी बैठकांसाठी आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीपूर्वी एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा स्लोवाकियाचा दौरा आणि फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिटसाठी स्लोवाक राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांचा भारत दौरा झाला होता। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे व्यापार, गुंतवणूक तसंच वाहन आणि रेल्वे उत्पादन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे। याशिवाय पंतप्रधान स्लोवाकियातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींशी देखील संवाद साधणार आहेत। भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या गतीला पुढे नेत हा दौरा युरोपियन संघासोबतच्या आपल्या सामरिक भागीदारीला आणखी चालना देईल। स्लोवाकिया हा युरोपियन संघाचा एक महत्त्वाचा आणि मौल्यवान सदस्य आहे।